काँग्रेस पक्षात प्रदेश पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलानंतर सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे। कार्यकर्त्यांमध्ये या निवडीबाबत मोठी उत्सुकता असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रभावाखाली ही निवड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या पदासाठी 5 प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत। यात भगीरथ भालके, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, विनोद भोसले आणि सुलेमान तांबोळी यांचा समावेश आहे। भगीरथ भालके यांचं नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून 2दा निवडणूक लढवली असून दोन्ही वेळा त्यांचा निसटता पराभव झाला। त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार असून मागील वर्षी प्रणिती शिंदे यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते। भालके यांना संधी देऊन त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचं देखील नाव चर्चेत आहे। म्हेत्रे हे शिंदे घराण्याशी एकनिष्ठ आहेत। तसंच त्यांनी एकदा आमदारकी भोगली असल्याने त्यांची मतदारसंघासह जिल्ह्यात चांगली पकड आहे। म्हेत्रे यांच्यानंतर सोलापूरचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांचे नावही चर्चेत आहे। सुरेश हसापुरे हे काँग्रेसचे संघटक नेते म्हणून ओळखले जातात, त्यांचा दावा आहे। याशिवाय मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांचेही नाव आघाडीवर आहे। लोकसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना 67,000 मतांचे लीड मिळवून देण्यात त्यांची भूमिका होती, त्यामुळे ते देखील प्रबळ दावेदार ठरू शकतात।